आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। या ठिकाणी आम्ही फक्त पोलिसांनी पत्र दिलेलं होतं आणि आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत। आम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाणार नाही। आम्ही या ठिकाणी आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही सांगणार आहोत पत्रकारांसमोर। पोलिसांना आम्ही निवेदन 4 दिवसापूर्वी दिलं होतं, त्या पत्राचा आम्हाला रिप्लाय आलेला नाही आहे। आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काय कारवाई करणार आहात ते 4 दिवसानंतर आम्हाला त्या पत्राचा रिप्लाय घेण्यासाठी तिथून आम्ही थेट बाबा हॉस्पिटलच्या ठिकाणी जे कुर्ला पोलीस ठाणे आहे तिथून आम्ही जाणार आहोत। चालत जात असताना आम्ही काही घोषणाबाजी वगैरे करणार नाही, आमच्या पत्राचा रिप्लाय घ्यायला जाणार आहोत। अजून एक निवेदन आम्ही आणलेलं आहे जे आमचे मुख्याध्यक्ष आम्हाला घेऊन घेईल, ते पोलिसांना सीनियर साहेबांना देणार आहे। आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की जो ड्रायव्हर होता त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, फक्त तो एकट्या दिवशी नाही आहे, त्याला ज्याने प्रवृत्त केलं, ट्रेनिंग नसताना जबरदस्ती केला, ज्याने गाडी चालवण्यासाठी प्रवृत्त केलं ते ठेकेदार, ते कंपनीचे मालक, इथे जे काही बेल्ट व्यवस्थापक आहेत, प्रशासक आहेत, BMC आहे, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून। आणि पोलिसांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे। अटक झाल्यानंतर जी काही पुढची कारवाई असते कोर्टामध्ये घेऊन गेले किंवा पब्लिकला जी काही माहिती दिली पाहिजे योग्य वेळी ते सर्व त्यांनी केलेलं आहे। आणि आजही ते ह्या भूमिकेमध्ये आहेत की कसं न त्या 7 पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देता येईल। परंतु सरकारकडे पण आमची मागणी आहे की त्या पीडित कुटुंबाला ज्या घरामध्ये मृत्यू झालेले त्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे। ठाणे सरकारकडे 50 खोके, 100 खोके, 1000 खोके असतील। इलेक्शनमध्ये अनेक खोके त्यांनी वाटप केलेले आहेत, परंतु त्या पीडित कुटुंबाला एका घराला, एका व्यक्तीला, एका कुटुंबाला 1 कोटी रुपये दिले पाहिजे, मिळालेच पाहिजे। त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, मिळालीच पाहिजे। सरकार विरुद्ध चकमकीचा खर्च करत आहे हे आम्हाला माहीत पडले, ती पण आमची मागणी होती। आणि ह्या मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी आहोत। आणि पोलिसांना आमची विनंती आहे की आपण बेस्ट व्यवस्थापक, BMCचे संबंधित अधिकारी, इलेक्ट्रॉनिक कंपनीचे मालक, म्हणजे ठेकेदार, या सगळ्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्याची कायद्यामध्ये तरतूद आहे। त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आपल्याला मागणी करतोय। जे आम्ही तुम्हाला 4 दिवसापूर्वी पत्र दिलेलं त्याचे आम्हाला रिप्लाय आज तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ते घेऊनच जाणार आहोत। आणि जर तुम्ही आम्हाला अटक केली जेलमध्ये काय फरक पडत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। ठेकेदारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ST बेस्ट प्रशासनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, BMC अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे। बेस्ट प्रशासन हाय हाय, बेस्ट प्रशासन मुर्दाबाद, बेस्ट प्रशासन मुर्दाबाद, बेस्ट प्रशासन मुर्दाबाद, BJP सरकार मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, BMC आयुक्त मुर्दाबाद, BMC आयुक्त मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुलेंचं। पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। आपण इथून आपल्या पोलीस स्टेशन